मित्रांनो, एका पॉवर कंपनीने तब्बल 3,800 कोटीचे एन-सी-डी उभारले आणि हजारो कोटीचे अधिग्रहण पूर्ण केले. एका रिअल इस्टेट कंपनीचा रेव्हेन्यू मोठ्या प्रमाणात घसरला, पण प्रॉफिट मात्र वाढला. एका फिनटेक कंपनीने तब्बल एका वर्षात तोट्यातून नफ्यात झेप घेतली, तर भारतातील लोकप्रिय स्टेशनरी कंपनीने विक्री वाढवली, पण नफ्यात मोठी घसरण झाली. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉरंट पॉवर, डी-एल-एफ, वन मोबिविक सिस्टम आणि डोम्स इंडस्ट्री यांच्या क्वार्टर वन फायनान्शियल 27 रिझल्टचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. चला आता सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. दररोजप्रमाणे आजही आपण शेअर मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाचे क्वार्टर वन रिझल्ट घेऊन आलो आहोत. जर तुम्हाला रोज अशा स्टॉक मार्केट न्यूज, क्वार्टर वन रिझल्ट आणि बिझनेस अपडेट्स मराठीत पाहायचे असतील, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता सुरुवात करूया आजच्या पहिल्या मोठ्या अपडेटपासून. सर्वप्रथम पाहूया टॉरंट पॉवरचा क्वार्टर वन फायनान्शियल 27चा निकाल. टॉरंट पॉवरच्या रेव्हेन्यूमध्ये वाढ झाली असली तरी कंपनीचे वार्षिक नफ्यात काहीशी घसरण दिसून आली आहे. कंपनीचे टोटल इन्कम क्वार्टर वन फायनान्शियल 27मध्ये 8,204 कोटी राहिला आहे. हे मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 2.4% वाढ दर्शवतो. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन देखील वाढून 8,124 कोटीवर पोहोचला आहे. म्हणजेच कंपनीचा मुख्य व्यवसायात स्थिर वाढ कायम आहे. मात्र नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 661 कोटी राहिला. हा नफा मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 11% कमी आहे. पण जर मागील तिमाहीशी तुलना केली तर कंपनीचा नफा जवळपास 100% वाढला आहे. याचा अर्थ मागील क्वार्टरच्या तुलनेत कंपनीने जोरदार पुनरागमन केले आहे. आता कंपनीचा बिझनेस अपडेट पाहूया. या तिमाहीतील सर्वात मोठी बातमी म्हणजे टॉरंट पॉवरने नाभा पॉवर लिमिटेडचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. कंपनीने 3,632 कोटी खर्च करून नाभा पॉवरचे 100% शेअर्स विकत घेतले आहे. नाभा पॉवरकडे पंजाब 2X 700 मेगावॅटचा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट आहे. या अधिग्रहणामुळे टॉरंट पॉवरची वीज निर्मिती क्षमता आणखी मजबूत होणार आहे. या अधिग्रहणानंतर केवळ काही दिवसातच नाभा पॉवरने कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये 68 कोटीची भर घातली. त्या प्रॉफिटमध्येही 7 कोटीचा योगदान दिला. याचा अर्थ भविष्यात या अधिग्रहणाचा अधिक मोठा फायदा कंपनीला मिळू शकतो. तसे या तिमाहीत टॉरंट पॉवरने आणखी एक मोठे पाऊल उचलले. कंपनीने 3,800 कोटीचे नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर म्हणजे NCDs जाहीर केले. या निधीचा वापर कंपनीने आपल्या विस्तार योजनेसाठी आणि आर्थिक गरजांसाठी केला आहे. पॉवर सेक्टरमध्ये मोठ्या गुंतवणुकीचे संकेत या निर्णयातून मिळतात. तर आता पॉवर सेक्टरनंतर वळूया रिअल इस्टेट सेक्टरकडे. भारतातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या डी-एल-एफचा क्वार्टर वन फायनान्शियल 27चा निकाल जाहीर झाला आहे. तर डी-एल-एफचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर वन 27मध्ये 1,280 कोटी राहिला. हा रेव्हेन्यू मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 53% कमी आहे. तर मागील क्वार्टरच्या तुलनेत रेव्हेन्यूमध्ये सुमारे 29%ची घसरण झाली आहे. टोटल इन्कम देखील कमी होऊन 1,605 कोटीवर आला आहे. इयर ऑन इयर जवळपास 46% घट दिसून आली आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्स देखील कमी झाला आहे. क्वार्टर वन फायनान्शियल 27मध्ये PBT प्रॉफिट बिफोर टॅक्स 422 कोटी राहिला आहे. हा मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 18% कमी आहे. पण आता पाहूया सर्वात महत्त्वाचा आकडा म्हणजे डी-एल-एफचा नेट प्रॉफिट. मात्र 793 कोटी राहिला. मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 4% ची वाढ झाली आहे. रेव्हेन्यू कमी असूनही कंपनीने प्रॉफिट वाढवण्यात यश मिळवलं आहे. कंपनीचा अर्निंग पर शेअर म्हणजे EPS वाढून ₹3.21 झाला आहे. मागील वर्षी हा EPS ₹3.8 इतका होता. ही वाढ गुंतवणूकदारासाठी सकारात्मक मानली जात आहे. आता डी-एल-एफच्या बिझनेस सेगमेंटकडे पाहूया. रिअल इस्टेट सेगमेंटमधून कंपनीला 1,040 कोटीचा रेव्हेन्यू मिळाला. या सेगमेंटमधून कंपनीने 398 कोटीचा प्रॉफिट कमावला. मात्र रेसिडेन्शियल प्रॉपर्टी सेलमध्ये काहीशी मंदी दिसून आली. रेंटल बिझनेस मात्र मजबूत राहिला. या सेगमेंटमधून कंपनीला 145 कोटी रेव्हेन्यू मिळाला, तर प्रॉफिट 82 कोटीवर पोहोचला. कमर्शियल ऑफिस स्पेस, शॉपिंग मॉल आणि प्रीमियम रेंटल प्रॉपर्टीज या रेंटल इन्कम स्थिर राहिला. डी-एल-एफने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. NCLT कंपनीच्या
17 कंपन्यांचा विलिनीकरण मंजुरी दिली. या मर्जरमुळे DLFची कॉर्पोरेट सेक्टर अधिक मजबूत आणि सोपी झाली आहे. भविष्यात ऑपरेशनल इफिशियन्सी वाढण्यास याचा फायदा होऊ शकतो. आता रिअल इस्टेटनंतर वळूया फिनटेक सेक्टरकडे. तर फिनटेक सेक्टरमध्ये चर्चेत असलेला वन मोबिविक सिस्टमचा क्वार्टर वन फायनान्शियल 27चा निकाल जाहीर झाला आहे. तर क्वार्टर वन फायनान्शियल 27मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन 281 कोटी राहिला. हा मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 3.7% वाढला आहे. मात्र मागील तिमाहीच्या तुलनेत रेव्हेन्यूमध्ये थोडीशी घट झाली आहे. टोटल इन्कम 289 कोटी राहिला. इयर इयर वाढ झाली असली तरी क्वार्टर क्वार्टर थोडीशी घसरण दिसून आली. आता सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे इबीडी डाटा. गेल्या वर्षी कंपनीला इबिडा लॉस झाला होता, पण यावेळी मोबिक्विकने पॉझिटिव्ह इबीडी डाटा नोंदवला आहे. इबीडी डाटा 15.77 कोटी राहिला. यावरून कंपनीच्या ऑपरेशनल परफॉर्मन्समध्ये स्पष्ट सुधारणा दिसत आहे. आता सर्वात मोठी बातमी म्हणजे मोबिक्विकचा नेट प्रॉफिट 7 कोटी राहिला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 41 कोटीचा तोटा झाला होता. म्हणजेच एका वर्षात कंपनीने लॉसमधून प्रॉफिटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. क्वार्टर क्वार्टर आधारावरही नेट प्रॉफिटमध्ये जवळपास 74% वाढ झाली आहे. हा निकाल कंपनीसाठी अत्यंत सकारात्मक मानला जातो. कंपनीचा EPS देखील निगेटिव्हवरून पॉझिटिव्ह झाला आहे. क्वार्टर वन फायनान्शियल 27मध्ये EPS 0.97 पैसे इतका राहिला. तर मागील वर्षी EPS -5.39 इतका होता. हा बदल कंपनीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दर्शवतो. तसेच मोबिक्विकने IPOमधून उभारलेल्या निधीच्या वापराबाबतही महत्त्वाची माहिती दिली आहे. कंपनीनं आतापर्यंत IPOमधून मिळालेल्या निधीपैकी मोठा हिस्सा वापरला आहे. हा निधी मुख्य बिझनेस एक्सपान्शन, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि लेंडिंग बिझनेस वापरण्यासाठी वापरला जात आहे. कंपनीनं आपल्या सबसिडीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. ही सबसिडी लेंडिंग सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करणार आहे. यामुळे भविष्यात डिजिटल लेंडिंग सेगमेंटमध्ये मोबिक्विक अधिक आक्रमकपणे विस्तार करू शकतो. आता फिनटेक नंतर वळूया भारतातील लोकप्रिय स्टेशनरी ब्रँडकडे. तर स्टेशनरी आणि स्कूल प्रॉडक्ट क्षेत्रातील आघाडीची कंपनी डोम्स इंडस्ट्रीजचा क्वार्टर वन 27 निकाल. त्या क्वार्टर वन फायनान्शियल 27मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनल 770 कोटी राहिला. तर रेव्हेन्यू मागील वर्षाच्या तुलनेत 19.25% वाढला आहे. तर मागील तिमाहीत रेव्हेन्यूमध्ये 11%हून वाढ झाली आहे. टोटल इन्कम देखील 674 कोटीवर पोहोचला आहे. यावर कंपनीच्या उत्पादन बाजारात चांगली मागणी दिसत आहे. तर रेव्हेन्यू वाढूनही नेट प्रॉफिटमध्ये मोठी घसरण झाली आहे. क्वार्टर वन फायनान्शियल 27मध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट 45 कोटी राहिला. हा मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 23%ची घसरण आहे. तर मागील तिमाहीच्या तुलनेत प्रॉफिटमध्ये 22%ची घट झाली आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणजे PBT देखील कमी झाला. PBT 61 कोटी राहिला. हा मागील वर्षाच्या तुलनेत 23% कमी आहे. आता कंपनीच्या वेगवेगळ्या व्यवसायावर नजर टाकूया. स्टेशनरी सेगमेंट अजूनही डोम्सचा सर्वात मोठा व्यवसाय आहे. या विभागातून कंपनीने 625 कोटीचा रेव्हेन्यू मिळवला आहे. या सेगमेंटमध्ये कंपनीला 62 कोटीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मिळाला. हायजीन प्रॉडक्ट्स विभागातून कंपनीला 44 कोटीचा रेव्हेन्यू मिळाला. या सेगमेंटचा प्रॉफिट अजूनही मर्यादित आहे. मात्र कंपनी भविष्यात या विभागाचा विस्तार करण्यावर भर देत आहे. डोम्स इंडस्ट्रीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने प्रसिद्ध रेनॉल्ड्स ब्रँडची भारतातील व्यवसायाशी संबंधित काही असेट्स विकत घेण्याचा करार केला आहे. या कराराने रेनॉल्ड्सचे पेन्स, मार्केट, हायलाइटर्स आणि स्कूल सप्लायर्स बिझनेस समाविष्ट आहे. या अधिग्रहणासाठी कंपनी जवळपास 35 कोटीची गुंतवणूक करणार आहे. कंपनीने IPOमधून उभारलेला संपूर्ण निधी आता पूर्णपणे वापरला आहे. हा निधी नवीन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि कंपनीच्या विस्तारासाठी वापरण्यात आला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोरंट पॉवर, DLF, वन मोबिक्विक सिस्टम आणि डोम्स इंडस्ट्री याच्या क्वार्टर वन फायनान्शियल 27च्या निकालाचा सविस्तर आढावा घेतला. कोणत्या कंपनीने मजबूत कामगिरी केली, कोणत्या कंपनीसमोर अजूनही आव्हाने आहेत आणि कोणत्या शेअर्सवर पुढील काही तिमाहीत लक्ष ठेवायला हवे हे आपण समजून घेतले. तुमच्या मते आजच्या निकालामध्ये सर्वात प्रभावी कामगिरी कोणत्या कंपनीची होती आणि कोणत्या कंपनीने केली? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि जर तुम्ही यापैकी कोणत्या कंपनीचे शेअर्स आधीपासून होल्ड करत असाल तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. कारण योग्य माहिती हीच कारण योग्य माहिती हीच यशस्वी गुंतवणुकीची पहिली पायरी असते. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही मोठ्या कंपन्यांच्या क्वार्टर वन फायनान्शियल 27चे रिझल्टचे विश्लेषण करून घेणार आहोत. तोपर्यंत बाजार तर्कासोबत जोडून राहा आणि पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या शेअर मार्केट अपडेटसोबत आणि क्वार्टर वन रिझल्टसोबत. धन्यवाद.